नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये सर्वांचं स्वागत। मी आज ना स्वीटकॉर्नचे पकोडे बनवते। हे स्वीटकॉर्नचे पकोडे बनवते। स्वीटकॉर्नचे पकोडे बनवते आज पहिल्या प्रथम मी त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण, मिरची, जिरे, धने थोडंसं दळून घेतले, हे बारीक करून घेतले। थोडंसं असं बारीक, जास्त जाडसरच ठेवायचं। आता हे ना मी थोडेसे बारीक करून घेते मिक्सरच्या जारमध्ये। स्वीटकॉर्न थोडंसं, आता स्वीटकॉर्न मी दळून घेतले, आता ते काढून घेते। बाउल मध्ये काढून घेते आधी। घातला त्याच्यामध्ये कांदा घातला। आता हळद टाकते, थोडी हळद, थोडस हिंग, आणि हा मी मिरची, धने, जिरे आणि ओवा असे टाकलेला मसाला घालते। हे 2 चमचे डाळीचं पीठ, बेसन पीठ, त्याला बाइंडिंग येण्यासाठी, आणि मीठ थोडीशी काश्मीरी लाल मिरची। आता मी सर्व एकत्र करते। कोथिंबीर घालते, कोथिंबीर घालते। आता सगळं एकत्र केलं, एक जीव झालं। हे कांदा आणि तो सगळा मसाला एकत्र झाला, तर मीठ वगैरे टाकून एकत्र झाले, एक जीव करून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे भजीसारखी करून घ्यायचं। स्वीटकॉर्नची पकोडी, भजी म्हटलं तरी चालू शकतं। बिना सोड्याची टाकी केलेली आहे। मुलांना खूप आवडतात हे। असे क्रिस्पी झाली भजी काढून घ्यायचं आता पकोडी।
असे लाल लाल करायचे, जरा लाल केले ना तर छान लागतात ते. मी आता बंद काढते. कुरकुरीत झाले एकदम. चटणी सोबत का? खोबऱ्याची चटणी आहे. खोबऱ्याच्या चटणी सोबत खोबऱ्याची चटणी आहे. खोबऱ्याच्या चटणी समोर खाण येतं. हे सांबर आहे. सांबर सोबत सांबर आहे आपले. स्वीटकॉर्नचे पकोडी. माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.